सर्वांना जय जिजाऊ. सगळ्यांना एकदम तातडीच्या मेसेजच्या रूपात सगळ्यांना तातडीने मेसेज देऊन आपण एवढ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. विषय तसा असल्यामुळे तुम्हाला अर्जंटमध्ये निरोप देण्यात आला आणि प्रेस कॉन्फरन्स घेण्याची वेळ आली. गेले 2-3 महिने महाराष्ट्रात पूर्वगामी विचारांच्या विरोधात जे वातावरण तयार झालंय, जे सोलापूरकरचा असेल, काल इंद्रजीत सावंत सरांना जी धमकी देण्याचं प्रकरण असेल, ह्यामुळे ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली. आणि कालच्या ह्याच्यात जो इंद्रजीत सावंतांना प्रकाश कोरटकर यांनी जी 6 मिनिटाची धमकी घेऊन फोन केलाय, ती आपल्या सगळ्यांकडे ती क्लिप आलीच असेल. नसेल आली तर ती आम्ही तुम्हाला देण्याची व्यवस्था करू. त्या क्लिप मधल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की जेम्स लेनच्या प्रकरणाचं त्यांनी पुनरुच्चार केलेला आहे. तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे बायोलॉजिकल फादर ह्या गोष्टीवर त्यांनी परत एकदा जोर दिलाय. त्या गोष्टी संभाजी ब्रिगेडची सुरुवात जेम्स लेनच्या प्रकरणातून सुरुवात झाली, उद्या झालेली. आज एवढे 15 वर्ष होऊन सुद्धा परत ही लोक त्याच गोष्टीचा पुनरुच्चार करून आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब असतील, या सगळ्यांना एकेरीत उल्लेख करणं आणि ह्यांची मजुरी इतकी वाढली आहे की त्यांनी परिसीमा गाठली. त्यासाठी आता हा प्रकाश कोरटकर जो व्यक्ती आहे, त्यांनी काल प्रेस पण घेतली नागपूरमध्ये आणि त्यांनी डिक्लेअर केले की हे माझा व्हिडिओ नाही. ह्यांचं 3.5% लोकांचं हेच आहे की कान गोष्टी करायच्या आणि नाही येऊन पडायचं. सोलापूरकरचं पण घटनेत तेच झालं. जेव्हा दबाव वाढला, नाही मी ते चुकून बोललो, पहिल्यांदा शेण खायचं आणि नंतर म्हणायचं की मी शेण खाल्लं नाही. त्यासाठी संभाजी ब्रिगेडनी कालच डिक्लेअर केलंय की कोरटकराला जो काळं फासेल किंवा त्याला धिंड काढेल त्या व्यक्तीला 1 लाख रुपये संभाजी ब्रिगेड रोख रकमी त्या व्यक्तीला आम्ही देणार म्हणून कालच आम्ही डिक्लेअर केलेलं आहे. तुम्हाला काय विचार असेल तर तुम्ही विचारू शकता. काय मागणी काय व्हायला पाहिजे? आक्रमक होण्याचं कारण जेम्स लेनचा उच्चार करणं हे खूप घातक आहे. बहुजन चळवळी ज्या गोष्टीवरनं तयार झाल्या, आज 17-18 वर्ष बहुजन चळवळीनी तो विषय लावून धरला आणि सरकारने पण ते मान्य केले की ते गोष्ट चुकीची आहे. आज ब्राह्मण समाज त्याच गोष्टीवर परत जोर देतो की तेच खरं आहे. आणि त्या पर्टिक्युलर जे वाक्य आहे बायोलॉजिकल फादर, त्या वाक्याचा पण पुनरुच्चार केलेला आहे. म्हणजे ह्यांच्या मनात आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यामुळे, छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आहे, त्यांना देणं घेणं अजिबात नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज, आम्ही ब्राह्मण आहोत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आहेत, ह्या म्हणण्याला आमचा जास्त विरोध आहे. म्हणून आम्ही परत द्वेषाने आणि पूर्ण जोशाने त्या विरोधात आता आम्ही आंदोलन करणार आहोत, जनजागृती करणार आहोत. ब्राह्मण समाज असं म्हटला तर एक व्यक्ती किंवा कोणी सिंगल काही कुठल्या संघटनेनं अधिकृत पत्र काढलेलं नाही, कोणी म्हटलेलं नाही. एखादी व्यक्ती एखादी गोष्ट बोलतो तर ती संपूर्ण समाजाला जोडणं योग्य आहे का? सर, तुमचं म्हणणं बरोबर आहे, समाजाला जोडणं योग्य आहे का? पण ह्याच्या आधी सोलापूरकरची घटना झाली, त्याच्यात काय म्हणायचं? तो ब्राह्मण नाही म्हणायचा, हा कोरटकर आहे, हा ब्राह्मण नाही म्हणायचा. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब यांच्या विरोधात कुठलंही वक्तव्य करणारा माणूस, जो कोणी व्यक्ती असेल, तुम्ही सगळ्यांनी काढा की त्याचं आडनाव काय निघतं. भोसले का नाही निघत, कुंजे का नाही निघत, शिंदे का नाही निघत. आम्ही बोललो तर चोर आणि ते बोललो तर राजे, ही कुठली पद्धत? प्रत्येक व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती जिजाऊ माँसाहेब, संभाजी महाराज यांच्या विरोधात गरळ ओकणारा, चुकीचे वक्तव्य करणारा ब्राह्मण समाजातला माणूस कसा काय येतो पुढं? आणि मग त्या 3.5% का नाही बोलायचं? जाती देश करायला आम्हाला शिकवलंच नाही. शिवाजी महाराजांनी सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केले, आम्ही त्याच पद्धतीने चालतो. पण तुम्ही प्रत्येक वेळी त्याच समाजाचा माणूस पुढं काय येतो, ह्याचं कोण उत्तर देणार?
पण तुम्ही प्रशांत कोरटकर म्हणताय, ते म्हणताय की माझा आवाज नाहीच येतो केला असं सांगताय. सर 3.5% समाजाचा हाच म्हणजे काय त्यांचा दुर्गुण आमच्या पद्धतीने दुर्गुण आहे, पण त्यांचे ते तो मी नव्हेच, सगळं काय करायचं त्यानंतर तो मी नव्हेच. अहो AI टेक्नॉलॉजी, आता AI टेक्नॉलॉजीचे जे त्यांनी जो संदर्भ देतात तो अजून सर्वसामान्यांच्या हातात यायला अजून भरपूर त्याला काळ आहे. आज म्हणजे मुख्यमंत्री किंवा मोठमोठ्या संस्थेत ते AIचा वापर करतात. हे म्हणजे आणि ब्राह्मण आम्ही मान्य करतो ना, ब्राह्मण समाज हुशार आहे म्हणून त्यांना AI टेक्नॉलॉजी माहिती आहे ना, ती सर्वसामान्यांपर्यंत आली आहे का? AI टेक्नॉलॉजीचा वापर करून तो म्हणतोय ना व्हिडिओ चेंज केला, म्हणजे याचा अर्थ त्यांनीच केला ना. सगळ्यात शिकलेला समाज कोण आहे? सगळ्यात IT सेक्टर मध्ये कुठला समाज आहे? बहुजन आहे, मान्य करतो. आता आम्ही आलोय. मुख्यमंत्र्यांचं त्यांनी त्यात नाव घेतलेलं आहे. त्याच्या कॉल रेकॉर्डिंग आपण ऐकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की ते सरळ बोलत आहे की मी हा राज्याचा मुख्यमंत्री हा आमचा आहे आणि तुम्ही आमच्या समाजाच्या ह्याच्या खाली आहात, राज्यात तुम्ही काम करत आहात, असं तो स्पष्टपणे बोलत आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं आमचं स्पष्ट हे की याच्या मागं मुख्यमंत्री पण त्याला सपोर्ट करत आहेत, हे आमचं ठाम मत आहे. कारण तो जाहीर त्याच्यामध्ये नाव घेत आहे त्याच्यामध्ये तो की मुख्यमंत्र्यांच्या राज्यात तुम्ही आहात, ज्या मुख्यमंत्र्यांच्या राज्यात तुम्ही आहात तो आमच्या समाजाचा आहे, असं त्यात त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. संभाजी ब्रिगेडने कायदेशीर कारवाई केली. आम्ही काल कायदेशीर ह्याला CP ऑफिसला CPंना तक्रार केलेली आहे आणि कोल्हापूरलाही आपण तक्रार केलेली आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीने. तर काल कोल्हापूरमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असं आम्हाला कळलंय. CP कोल्हापूरकरांच्या विरोधात गुन्हा दाखल करत नाही, आता यांच्या विरोधात कशावरून करतो? आम्ही काल त्यांना त्यांच्याशी तेच बोललो की बाबा त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. तर त्यांनी आम्हाला सांगितले की कोल्हापूरमध्ये काल गुन्हा दाखल केलेला आहे असं त्यांनी आम्हाला काल तिथं सांगितलंय. आता आम्ही त्याची माहिती घेतोय. हो, दोघांच्याही विरोधात गुन्हे दाखल करावे अशी आमची मागणी आहे. गुन्हा दाखल करत नाही सोलापूरकरांवर, तुमचं पवित्र काय असतं? त्याच्या जर गुन्हा दाखल नाही झाला तर संभाजी ब्रिगेड त्याच्या पद्धतीने त्यांना उत्तर देण्यात येईल त्यांना. आणि राहुल सोलापूरकर असेल किंवा हे प्रशांत कोरटकर असेल यांना संभाजी ब्रिगेड स्टाईलनी दणका देणारच आहे, त्यांच्या तोंडाला काळ फासणारच आहे. ते जिथे दिसेल तिथे आम्ही त्यांच्यावर काळ फासणार आणि त्यांना त्यांची दिंड काढणार. याच्या व्यतिरिक्त दिवसापासून सुरू आहे, 2 महिने झाले तुमची कुठे भूमिका त्याच्यात असते. राहुल सोलापूरकर तुम्ही आज नाव घेता, परंतु राहुल सोलापूरकरांचा विषय गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे. संभाजी ब्रिगेड म्हणून तुम्ही आजपर्यंत त्या विषयावरती बोलला असता. त्यावेळेसही संभाजी ब्रिगेडने आपली भूमिका दिली होती. नाही, तुम्हाला चुकीची माहिती आहे. पुण्यामध्ये सुद्धा मस्साजोगच्या समर्थनार्थ जो मोर्चा काढण्यात आला त्याच्यामध्ये सुद्धा संभाजी ब्रिगेड आम्ही स्वतः पदाधिकारी आम्ही त्याच्यात आयोजनामध्ये होतो. भूमिका कसं होतं, सामाजिक एकत्रित भूमिका आम्ही घेतली त्याच्यामध्ये. आम्ही इंडिव्हिज्युअल घेतलं नाही, कारण आम्ही काय समाजाशिवाय आम्ही काही वेगळे घटक नाही आहोत. आम्ही एकत्रित सगळ्यांच्या समूहिक भूमिका घेतली. राहुल सोलापूरकरांच्या वेळेस सुद्धा आमचं तेच म्हणणं आहे की संभाजी ब्रिगेडचा ब्राह्मण समाजाला विरोध नाही, पण आमचा तो जो ब्राह्मणी काव आहे, ते जे ब्राह्मण्यवाद आहे ना, आम्हाला त्याच्याशी विरोध आहे. आणि ते जर समजा ब्राह्मण म्हणून जो विरोध घेणार असतील ना, तर त्यांच्यामध्ये जे लोक समोर येऊन स्वतःहून त्यासल्या प्रवृत्तींना जर ठेचत नसतील तर आम्ही समोर येऊन त्या प्रवृत्तींना ठेचणारच. तुम्ही जर ते जर म्हणतात की तो एका ब्राह्मण ते समाजाची भूमिका नाहीये, तर तुम्ही स्वतःहून पुढे होऊन ब्राह्मण समाजाने प्रेस का घेतली नाही, त्याच्या विरोधात कंप्लेंट का केली नाही की हा आमच्या समाजाची बदनामी करतोय, याचा आमचा काही संबंध नाहीये. तो डायरेक्ट मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन तो धमकी देतो. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत सरांना त्यांनी काय डायलॉग करायला पाहिजे होते, काहीतरी रेफरन्स करायला पाहिजे, तो त्यांना डायरेक्ट धमकी देतो. धमकी आणि शिव्या, आई बहिणीवरून शिव्या देतो, धमकी देतो. आणि मग त्यांच्या समाजातली लोक असतील किंवा ते प्रवृत्ती जर चुकीची असेल तर ते लोक का समोर येत नाही?
आणि ह्या दोन्ही तिन्ही घटनेच्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेड इथून पुढे जसं शिवसन्मान परिषदेला जशा संभाजी ब्रिगेडनी पहिल्यांदा घेतल्या होत्या त्याच पद्धतीने जनजागरण करण्याचं संभाजी ब्रिगेड पूर्ण तालुक्यात जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना आदेश देऊन सगळ्या महाराष्ट्रात हे वातावरण तापवणार आहे. तुमचं असं म्हणणं आहे का म्हटले ब्राह्मण समाजाने विरोध केला पाहिजे ते या सगळ्यामध्ये त्यांनी त्यांच्या बाजूने नसेल अशी मागणी आली का तुमची? नाही सर, ब्राह्मण समाजाने काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. आमचा हा एकच प्रश्न आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब, संभाजी महाराज यांच्या विरोधात वक्तव्य करणारा माणूस त्या समाजाचा कसा निघतो त्याच्याबद्दल उत्तर कोण देत नाही, बोलत नाही. प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, कुणी कशावर काय बोलावं, पण आम्हाला आमच्या महाराजांविषयी आम्हाला आस्था आहे. आम्ही आमच्या महाराजांविषयी कोण चुकीचं बोललं तर आम्ही आमच्या पद्धतीने ह्या दोघांनाही आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. हा एक आंदोलनाचा भाग झाला. आणि दुसरा भाग असा की आम्ही समाज जागृतीचा जेम्सच्या वेळेस आम्ही जशी समाज जागृती केली आणि सर्व समाजाच्या रेट्यानी पुण्यातली जी लालबागची घटना घडली तसंच परत आता समाजाचं जागरण मंथन करायची आम्हाला आवश्यकता वाटते. आम्ही येत्या काळात समाज जागृतीचा मोठ्या प्रमाणात पावलं उचलत आहोत. एक मुद्दा मला असं मांडायचा आहे. मगाशी जसं तुम्ही डायरेक्टली सरांना विचारलं की तुम्ही ब्राह्मण समाजाला का टार्गेट करता याच्यामध्ये, जर तुम्ही ती ऑडिओ क्लिप ऐकली असेल तर त्याच्यात जातीभेद, जातीचं नाव उल्लेख पहिला कोरटकरांकडनं झालेला आहे. त्यांनी जाणीव करून दिलेली आहे की ते कोणत्या समाजातर्फे बोलतात, कोणत्या समाजाचं प्रतिनिधित्व करतायत आणि त्यांना कोणत्या समाजाचा गरज असतंय या प्रकरणामध्ये. जर गृहमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून ते जर डायरेक्टली देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत असतील तर मग आम्ही ते का लावून धरू नये ह्याचं आम्हाला कारण आता तुम्ही सांगा. आणि जर त्या व्यक्तीला तुरुंगाची हवा न दाखवता किंवा त्याला काही आतमध्ये न टाकता जर त्याला पोलीस प्रोटेक्शन देवेंद्र फडणवीस देत असतील तर याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांकडे आहे का, आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आतापर्यंत या प्रकरणावरती काय स्टेटमेंट केलेलं आहे याची माहिती तुम्हाला आहे का? असेल तर ती आम्हाला द्या, कारण आमच्यापर्यंत ही माहिती नाहीये. असं त्यांचं स्टेटमेंट आहे. त्यांनी त्यांचं जे नाव घेतलं त्याच्यावरती त्यांचं काय स्टेटमेंट आहे का? देवेंद्र फडणवीस हे फक्त एका समाजाचं प्रतिनिधित्व करायला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत. त्या गोष्टीचा जर या गोष्टीपासून किंवा राहुल सोलापूरकर झाला असेल अशा भरपूर आहेत. एक कोणतरी साठेबाई म्हणून मागेच नागपूरमधून सुद्धा आली होती, उगवली होती ह्या संदर्भामध्ये वक्तव्य करायला. म्हणजे जेम्स लेन झालं, बम पुरंदरे झाले, यांची नावं घेऊन हे जे शिवाजी महाराजांना, संभाजी महाराजांना बदनामकारक जे वक्तव्य करतायत यांच्यावर देवेंद्र फडणवीसचा वचक का नाहीये? मग जर देवेंद्र फडणवीस असं वक्तव्य करतायत की आग्र्यामध्ये आम्ही शिवाजी महाराजांचे असं स्मारक उभारू की लोक बघत राहिली पाहिजेत, तोंडात बोटं घातली पाहिजेत लोकांनी, मग ह्या लोकांची तोंड दाबायचं काम देवेंद्र फडणवीस का करत नाहीये? आणि याच अनुषंगाने सोलापूरकर असेल किंवा कोरटकर असेल ह्या विषयावर जे बीजेपीतले जे मराठे ब्राह्मण झालेले आहेत, तुम्हाला जे अपेक्षित आहे ते बोलतो, बीजेपीतले मराठे जे ब्राह्मण झालेले आहेत त्यांनी काय तोंडात मावा घेतलाय का, गुटखा घेतलाय, काय घेतलंय? तेव्हा आता त्यांना शिवाजी महाराजांबद्दल प्रेम नाही, संभाजी महाराजांवर प्रेम नाही. फक्त मुसलमान दिसले की यांचं फक्त हिंदुत्व जागं होतं, शिवाजी महाराज जागं होतो. आता का नाही? आता त्यांच्या सांगलीतले असतील, कोकणातले असतील, कुठे गेले ते शिवप्रेमी, म्हणजे शिवाजी महाराजांच्या पार छाती पडून घेणारे कुठे गेले? आपण आता शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या बद्दलकडे बोलत असतो, परंतु आंबेडकरांच्या बद्दल तर त्याच्यासाठीच आता मी काय म्हणलो की गेल्या 2-3 महिन्यात ज्या घटना सतत वारंवार घडत आहेत हा त्या सगळ्याचा परिपाक म्हणून हा उद्रेक आहे. आणि ह्या ज्या कारवाई कोरटकर असेल किंवा सोलापूरकर असेल ह्यांच्यावर कारवाई होणारच. आणि त्याला अनुषंगाने पॅरलल आम्ही समाज जागृती परत करण्याचं काम हाती घेणार. नवीन येणारी पिढी जी मुलं आहेत, व्हॉट्सअप फेसबुकवर अर्धवट बातम्या ऐकून विरोध करणारी जी मुलं आहेत त्यांना पूर्ण परिपक्व करण्याचं काम आम्ही करणार.
19 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांनी शिवनेरीवर असं बोलले होते की जर मी या राज्याचा कारभार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने जर नाही चालवला तर माझा कडेलोट करा. आमचा प्रश्न असा आहे आता मुख्यमंत्र्यांना की हे जे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब यांची बदनामी वारंवार होत आहे आणि त्यांच्याच काळात होत आहे, याच्यावर त्यांनी काय भूमिका घेणार, त्यांनी ह्या लोकांवर काय ऍक्शन घेणार, ह्या लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, ही आमची सगळ्यांची मागणी आहे जर मुख्यमंत्री असं बोलत आहेत तर. आपण म्हणलं की मुख्यमंत्र्यांनी कालच्या प्रकरणात फोन केला, गुन्हे दाखल करा म्हणून एवढं सांगितलं. आज बाकीच्या प्रकरणात पुण्यातलीच घटना आहे, त्या दोन्ही गोष्टीचं जॉईंट नाही करायचं, दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. पण एखाद्या ब्राह्मण समाजाला मारहाण झाली म्हणून त्याला काय काय केलं हे सर्वश्रुत आहे. तुम्ही सगळे पत्रकार पुण्यातले जात. आणि दुसऱ्या बाजूला इंद्रजित सावंत सारख्या इतिहास संशोधकांवर एवढी मोठं दमदाटी होते आणि तिथे फक्त मुख्यमंत्री म्हणतो की हा कारवाई करा. तफावत का? म्हणजे जातीवाद आम्ही नाही करायचा हे तुम्ही म्हणता, पण त्यांच्या वागण्यातून दिसतो त्याबद्दल कोणच बोलत नाही. पत्रकार परिषदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, माजी संभाजी महाराज यांच्याच घटनेचा निषेध करताय तुम्ही. आंबेडकरांच्या बद्दल तुम्ही सर आम्ही बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, जिजाऊ मासाहेब, महात्मा फुले सर्व महापुरुषांच्या बाबतीत आम्ही संभाजी ब्रिगेड म्हणून आम्ही त्यांच्या सन्मानात नेहमी पुढे राहिलो आहोत. माझ्या बोलताना आंबेडकरांचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर मी तुझी खंत व्यक्त करतो, पण आमचं असं अजिबात नाही की हा महापुरुष आमचा आणि तो महापुरुष दुसऱ्याचा. आम्ही सर्व महापुरुषांच्या बाबतीत तितक्या तत्परतेने ऍक्शन घेऊन पुढे जाण्याचं काम करतो. कोरटकरांच्या प्रकरणामध्ये आता मुख्यमंत्री काय बोल, तुमचं नेमकं म्हणणं काय? कोल्हापूरला गुन्हा दाखल झालाय, कोल्हापूरचे पोलीस नागपूरला गेले कोरटकरांना शोधायला, तर आणखी काय झालं पाहिजे असं त्याच्यावर ह्या घटनेच्या अनुषंगाने हिथून पुढे कोणीही महापुरुषांच्या बदनामी करणाऱ्या माणसांवर त्याला जन्मठेपेची शिक्षा व्हावी. जसं मुसलमानांच्या बाबतीत त्यांनी काय जिहादसाठी त्यांनी कडक कायदा केलाय, तसंच आमची मागणी आहे की छत्रपती शिवाजी महाराज किंवा महापुरुष ह्यांच्या बदनामी करणाऱ्या माणसाला छोटी मोठी कलम न लावता त्याला जन्मठेपेची शिक्षा व्हावी अशी तरतूद करावी, जेणेकरून परत अशा गोष्टी घडणार नाही. मुळात इंद्रजित सावंत सरांना जो धमकीचा विषय असेल आणि त्याच्या म्हणजे त्या संदर्भात तर त्यांनी तिथं स्वतःहून त्यांनी कंप्लेंट दाखल केलेलीच आहे कोल्हापूरमध्ये. पण जे आपले राष्ट्रपुरुष आहेत, राष्ट्रपुरुषांची बदनामी असेल किंवा राष्ट्रपुरुषांना जे अवमानकारक त्यांच्याबद्दलचं वक्तव्य केलं असेल, या घटनेमध्ये शासनाने स्वतः फिर्यादी म्हणून शासनाने स्वतः व्हावं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या स्वतःच्या शहरातला जो प्रशांत कोरटकर आहे, जो त्याच्या सोशल मीडिया चॅनल ह्याच्यावरती हँडलवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या एकदम जवळ दाखवू इच्छितो, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या घटनेमध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या प्रेरणेने राज्य चालवतात का अजून कुठल्या विचारांच्या प्रेरणेने राज्य चालवतात ही त्यांच्या येत्या काळातल्या कृतीनंतर दिसून येईल संबंध महाराष्ट्राला, की हे राज्य पुरोगामी विचारांचं आहे का प्रतिगामी विचारांचं.